रामकृष्ण हरी काका, नमस्कार नमस्कार. रामकृष्ण हरी. मी काशीद महाराज कारदेहून कारदगा तालुका निपाणी बोलतोय. एक अशा व्यक्तिमत्वांकडे मी सध्या मी आलेलो आहे ज्यांनी कुटुंब अगदी योग्य प्रकारे सांभाळून मुलांची नोकरी त्यांना व्यवस्था करून ज्यांनी समोरच्या व्यक्ती कितीही दुःखी किंवा कष्टाळू असेल त्या व्यक्तीला सामावून घेऊन परमार्थ कसा करावा ह्या आमच्या भागामध्ये कागल भागामध्ये ज्यांनी शिकवलं त्या व्यक्तीकडे आलेलो आहेत. काका रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आराम आहे का तुम्ही काका? हां ठीक आहे. वारीला जाऊन आलात काय? बरं ठीक आहे. वारी कशी झाली काका तुमची? हां आषाढी वारीला किती वर्षापासून जाता तुम्ही? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली जाता. मी काका तुम्हाला एक प्रश्न करतो. या परमार्थामध्ये या परमार्थाच्या आयुष्यामध्ये एवढी वर्षे तुम्ही खस्ता खाल्लात आणि संपूर्ण भागामध्ये तुमचं नाव आहे की समोरच्या व्यक्तीला कसं आपलंसं करायचं एक तुमचं अंतःकरण आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे आलो आणि काय अशी स्वभावामध्ये तुमच्या गंमत आहे की समोरचा व्यक्ती लगेच आपलासा करता आणि परमार्थात त्याला आणता? एक आहे हां परमार्थ करावा नेटका, हां त्यात हरिनामाचा चुटका. अरे वा. हां पाहिजे हां तर तुमचा संसार तो चालवतो. हां त्याच्याविषयी दृढ श्रद्धा आपल्याला पाहिजे. हां पॉझिटिव्ह विचार. हा विचारसरणी पाहिजे. बरोबर आहे. हां निगेटिव्ह विचार नको. बरोबर आहे. माझं असं होईल असं होईल म्हणायचं नाही. नाही बरोबर आहे. कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची आपली ताकद पाहिजे. पांडुरंग आपल्या मागं असतो. हां खरं आहे. ही भावना प्रत्येकाच्या पाहिजे आणि ती हां कायमची पाहिजे. हा. कधी प्रसंगापुरती नाही म्हणजे सातत्य पाहिजे. सातत्य पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही हरिराम सगळं बरं. आणि सगळ्यांना सामावून घ्यायचं म्हणजे लहान मुलं असू देत, हां. रिटायर्ड शिक्षक असू देत. बरं. अशा पद्धतीनं मी केरळ, नेपाळ अशा लोकांच्यातनं फिरून आलोय. बाप रे बा. कारण तो प्रवासच माझा असा होता की मुलं म्हणाले फिरून या. बर. त्यावेळी मी बऱ्याच लोकांचं प्रसंग पाहिलं. त्यामुळं मला वाटलं की सगळी माणसं सारखी आहेत, कुठलाही इथं भेदभाव नाही. ठीक आहे. परत एक काका मी तुम्हाला प्रश्न करतो की आत्ताच्या चाललेल्या दिंड्या वारी म्हणा भजनी मंडळ म्हणा हे पूर्वीचे गाथ्यातल्या अभंगाचा आनंद एक वेगळा आहे असं एक लोक म्हणतात आणि इतर रचित जे अभंग आहेत त्याला बाजारी आपण अभंग म्हणतो. तुम्हाला असं काय वाटतं की काय केल्यानं पुण्य होईल, काय केल्यानं देव प्राप्त? जोपर्यंत समजत नाही हां तोपर्यंत चित्रपटातली गाणी म्हणतात. त्याने जवळ करून घेऊन त्यांना गुजारून म्हणजे त्यांच्या पाठीवर. ठीक आहे. आता असं म्हण. बरं. मग आपण राग म्हणा, भूप म्हणा, हे म्हणा, असे जे यमन, हिमालकंस असे जे राग आहेत त्या रागात त्याने घेतलं की तो त्यांचा भाग सुटतोय. मग तो कितीही वाईट असून दे त्याला समजावून सांगणारी माणसं पाहिजेत आणि त्याला बाबा नाहीतर मध्ये टाळ टाकून आपल्याला बघणार होत्या. ठीक आहे. बरोबर आहे म्हणून त्याची जवळ करायला अगोदर थोडं एकदम कुठली गोष्ट गाव स्वच्छ होत नाही. अगदी बरोबर. थोडं करत जायला पाहिजे. ठीक आहे. हा परमार्थाचा विषय आहे. बरं दुसरं एक असं आहे गाथ्यातल्या अभंगाचा आनंदच वेगळा आहे असं तुमचं एक मत बोलता तुम्ही बोललात. गाथ्यासारखं म्हणजे तुकोबारायची वाणी म्हणा, ज्ञानोबा तुकोबांची वाणी, नामदेवरायांची, कान्होपात्रामाईंची, सोयरा मातोश्रींच्या वाणीतून आलेले जे अभंग आहेत. बघा मी आता आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आपुलिया बळे मी नाहीच बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. पुढचं त्याच्यावर ठीक आहे. अशा पद्धतीनं आहे. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. खरं आहे. ठीक आहे. पांगळा असणारा सुद्धा पंढरपूरला पळतोय. होय. चांगला असणारा तो गुडघे धरून बसतोय. होय काका. एवढं चालवणारा माणूस हा होय. अगदी दृढ भावना ज्यावेळी होईल दृढ भावना पाहिजे. ठीक आहे. एवढं तुम्ही सगळ्या लोकांना परमार्थात आणून सुद्धा आपल्याकडे कर्तेपणाचा जरा सुद्धा अहंकार घेत नाही, मीपणा घेत नाही. काका हे तुमचं मोठेपण आहे. आणि दुसरं असं आहे असंच तुम्ही खेळीमेळीमध्ये राहावं, तुमची प्रकृती अगदी चांगली असंच राहावी, तुम्हाला उदंड आयुष्य मिळो ही पांडुरंगाचरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.